उपमुख्यमंत्री अजित पवारांची मध्यरात्री दिल्ली वारी. अजित पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा. भेटीवेळी तटकरे आणि पटेल देखील उपस्थित. सूत्रांची माहिती. ईडीपासून वाचण्यासाठी अनिल देशमुखांना ऑफर दिली होती. ठाकरेंना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यानं देशमुख 13 महिने जेलमध्ये. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा. तर श्याम मानवांचे दावे खरे. ॲफिडेव्हिटवर सही करून कारवाईतून मुक्तता मिळवा. फडणवीसांनी एका माणसाकडून मला ऑफर दिली होती. अनिल देशमुखांचा आरोप. अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज. त्यांच्यावर टीका करणं टाळा. भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनवणी. सूत्रांची माहिती. मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण स्थगित. सरकारला 13 ऑगस्टपर्यंत वेळ. मागण्या मान्य कराव्या. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी. सुनावणीला गैरहजर राहिल्यानं कारवाई. तर माझ्या विरोधात अटक वॉरंट काढणं हा फडणवीसांचा डाव. मला जेलमध्ये टाकून मारण्याचा कट. मनोज जरांगेंचा आरोप. जरांगे मला बिननथीचा नाचा म्हणाले. मित्र म्हणाला दाढी मिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसेल. दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावितांची अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी. निधी देण्यास नकार दिल्यानं शिंदे फडणवीसांकडे मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. विधानसभेसाठी महाविकास आघाडी समन्वय समितीची स्थापना करणार. काँग्रेसकडून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश. निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या संघटनेमध्ये कोणतेही बदल नाही. सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत. शिवसेना फोडल्यानं शिंदेंना मुख्यमंत्रीपद. संजय राऊतांचा हल्लाबोल. भाजपच्या अधिवेशनाला 20 ऑगस्टला काँग्रेस देखील अधिवेशनानं उत्तर देण्याची शक्यता. अधिवेशनातून काँग्रेस विधानसभेचं रणशिंग फुंकणार. काल दिल्लीमध्ये नाना पटोलेंची नेत्यांसोबत चर्चा. एमसीएमध्ये पुन्हा पोटनिवडणूक. अजिंक्य नाईक अध्यक्षपदी निवडून आल्यानं रिक्त सचिव पदासाठी पोटनिवडणूक होणार. रविकांत तुपकर नव्या संघटनेची घोषणा करण्याची शक्यता. तुपकरांची आज पुण्यामध्ये संघटनांसोबत बैठक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निलंबनानंतर तुपकरांच्या भूमिकेकडे लक्ष. अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये आता ट्रम्प यांना मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस टक्कर देणार. अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पक्षांतर्गत बहुमत मिळवण्यात हॅरिस यशस्वी.